Hello students, today we are going to see remaining part of back topic, that is destructive interference. We have seen there are two types of interference, constructive interference and destructive interference. So constructive we have already completed. Now destructive interference. What is destructive interference? When two waves superpose such that दोन लाईटच्या वेव्स एकमेकांमध्ये मिक्सिंग होतील, सच दॅट म्हणजे अशा प्रकारे की दे प्रोड्यूस मिनिमम और झिरो इंटेन्सिटी, की त्या अशा मिक्स होतील की त्यांच्यापासून जो लाईट तयार होणार आहे, न्यू वेव्ह तयार होणार आहे, त्या न्यू वेव्हची इंटेन्सिटी ही मिनिमम किंवा झिरो असते. लक्ष ठेवा, वेन two waves superpose each other in such a way that दोन लाईटच्या वेव्ह अशा एकमेकांमध्ये मिक्स होतील किंवा सुपरपोज होतील, इंटरफर होतील इन सच अ वे दॅट म्हणजे अशा प्रकारे की दे प्रोड्यूस मिनिमम और झिरो इंटेन्सिटी, की त्या मिक्सिंग झाल्यानंतर एकतर डार्क पॉइंट तयार होईल किंवा इंटेन्सिटी लाईट असा तयार होईल की ज्याची इंटेन्सिटी झिरो किंवा मिनिमम आहे, म्हणजे डार्कनेस आहे. अँड आणि त्या दोघं मिक्सिंग सुपरपोज झाल्यानंतर जी नवीन वेव्ह तयार होणार, अँड रिझल्टंट वेव्ह म्हणजे नवीन जी वेव्ह तयार झाली इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग डिस्प्लेसमेंट्स. तर नवीन जी वेव्ह मिळेल किंवा रिझल्टंट वेव्ह ही मिळवली जाऊ शकते बाय सबट्रॅक्टिंग देअर डिस्प्लेसमेंट्स, म्हणजे दोन वेव्ह की ज्यांची डिस्प्लेसमेंट आधीची आणि नंतर सुपरपोज झाल्यानंतरची, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द रिझल्टंट वेव्ह कॅन बी ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग डिस्प्लेसमेंट्स, देन इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर त्याला आपण म्हणू शकतो की तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. समजलं? मग हे बघा, वेन टू वेव्स सुपरपोज with each other in such a way that they produce light of minimum intensity or zero intensity, means complete darkness, and resultant wave is obtained by subtracting the individual displacements, then it is called destructive interference. In this pattern, ह्या पॅटर्न मध्ये इंटेन्सिटी ऑफ लाईट इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑफ रिझल्टंट वेव्ह इज मिनिमम. तर याच्यामध्ये काय घडणार आहे, इन दिस पॅटर्न, या पॅटर्न मध्ये हा असा पॅटर्न मिळतो, असा पॅटर्न असतो. ऍक्च्युअली हा स्क्रीन आहे. तर इंटेन्सिटी ही मिनिमम असते आणि दुसरी गोष्ट रिझल्टंट अँप्लिट्यूड इज ऑल्सो मिनिमम. म्हणजे हे A1 स्मॉल A1 मायनस स्मॉल A2, A1 A2 हे अँप्लिट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल और इंटरफरिंग और सुपरपोजिंग वेव्स, ज्या दोन वेव्स सुपरपोज होणार आहे त्यांचे अँप्लिट्यूड्स आहेत, आणि त्याचा सबट्रॅक्शन हा पण अँप्लिट्यूड असेल, पण कोणत्या वेव्हच्या, आफ्टर देअर मिक्सिंग सुपरपोजिंग द रिझल्टंट वेव्ह हॅव अँप्लिट्यूड A. ओके. नंतर पॉइंट अपियर्स डार्क, तर त्या वेव्ह मिळाल्यानंतर जो पॉइंट तयार होईल तो डार्क असेल. आता कंडिशन काय आहे, कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स और डार्क पॉइंट. आपण असच इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स ह्या दोन गोष्टी पाहिल्या होत्या. तर इथं कंडिशन काय आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होण्यासाठी किंवा डार्क पॉइंट तयार होण्यासाठी, अट काय आहे, तर पहिलं बघा, टू इंटरफरिंग वेव्स आर इन ऑपोजिट फेज. टू इंटरफरिंग वेव्स आर इन ऑपोजिट फेज म्हणजे काय, एक क्रेस्ट बनवायला एक वेव्ह निघाली तर दुसरीचं ट्रप बनत असेल. मग पहिलीचं ट्रप बनेल तेव्हा दुसऱ्या वेव्हचं क्रेस्ट बनेल, म्हणजे ते कधीच फेजमध्ये सेम एकाच लयामध्ये नसतील. एक वरती जात असेल तर एक खाली, म्हणजे एकाचं क्रेस्ट फॉर्म होत असेल तेव्हा याचं ट्रप फॉर्म होईल, असं अपोजिट फेज.
तर पाथ डिफरन्स हा किती असतो 2n-1 लॅम्बडा बाय 2. आता हे जे फॉर्म्युलेशन आहे तर इथं एन ची व्हॅल्यू ही 1 2 3 पुट केली बघा. एन ची व्हॅल्यू 1 पुट केली 1 × 2 2 -1 1 1 लॅम्बडा बाय 2. नंतर 2 पुट केली 2 2 जा 4 -1 3 लॅम्बडा बाय 2 किंवा 3 पुट केली 3 2 जा 6 -1 म्हणजे 5 लॅम्बडा बाय 2. मग सिंगल लॅम्बडा बाय 2 3 लॅम्बडा बाय 2 5 लॅम्बडा बाय 2 हे जे ऑड नंबर्स आहेत हाफ ऑफ ए हाफ अ वेवलेंथ हा इथं नंबर ऑड यायला पाहिजे. तेव्हा त्यांचा पाथ डिफरन्स हा असा असेल. पाथ डिफरन्स मी सांगितलं होतं की एक वेव इथून इथे येणार आहे हा पॉइंट तयार करायला. तसंच ही दुसरी वेव इथून इथे येणार आहे. आता हे दोघांना ट्रॅव्हलिंग करावं लागणारं जे डिस्टन्स आहे तर ही S2 सोर्स पासून सेकंड सोर्स पासून जी वेव आहे तिला 1-2 सायकल 1-2 वेव जर इथून निघणारी वेव इथं पोहोचेल आणि इथून निघणारी वेव इथं पोहोचेल तेव्हा हा पॉइंट तयार होणार. मग जर दोघांमध्ये डिफरन्स हा एक वेव म्हणजे लॅम्बडाचा असू शकतो किंवा 2 वेव म्हणजे डबल ऑफ लॅम्बडाचा असू शकतो. मग हा वेव हा जो पाथ मधील फरक आहे एक वेव ह्याप्रमाणे गेली ह्या पॉइंटला गेली. दुसरी वेव इथून अशी परत त्याच पॉइंटला जाणार आहे. मग या दोघं रस्त्यांमध्ये हे जे दोघं रस्ते आहेत हे दोघं रस्त्यांमध्ये जर एखादी वेव एक सायकल जास्त चालली तर पाथ डिफरन्स किती असतो सिंगल लॅम्बडा असतो. जर हाफ वेव जास्त चालली हाफ वेव म्हणजे एक क्रेस्ट तर पाथ डिफरन्स हा लॅम्बडा बाय 2 असतो. मग पाथ डिफरन्स या दोघांमध्ये किती असावा एक तर अर्धा लॅम्बडा एक तर 1.5 लॅम्बडा एक तर 2.5 लॅम्बडा असे ऑड मल्टिपल्स ऑफ हाफ अ वेवलेंथ असले तर पाथ डिफरन्स तितका असला तर देअर इज फॉर्मेशन ऑफ डार्क पॉइंट तयार होईल. पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे ऑड नंबर कोणाचा ऑफ हाफ अ वेवलेंथ हाफ 1/2 हाफ अ वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. म्हणजे इथं नंबर ऑड नंबर यायला पाहिजे 1 3 5 7 9 11 अँड सो ऑन. इथे यांची व्हॅल्यू आपण काय काय पुट करू शकतो 1 2 3. तसंच पाथ डिफरन्स हा ऑड नंबर यायला पाहिजे मल्टिपल हा मल्टिपल हा ऑड नंबर कोणाचा हाफ अ वेवलेंथचा. तसं फेज डिफरन्स किती यायला पाहिजे पाय 3 पाय 5 पाय 7 पाय पाय मीन्स 180 डिग्री 3 पाय मीन्स 3 टाइम्स द 180 डिग्री. मग 5 टाइम्स 180 डिग्री 7 टाइम्स 180 डिग्री मीन्स हे 1 पाय 3 5 7 पाय. तर हे तर पण ऑड नंबर यायला पाहिजे. तर फेज डिफरन्स हा अँगल आहे फेज डिफरन्स आणि हा पाथ डिफरन्स आहे. समजलं. मग या दोन कंडिशन अतिशय महत्वाच्या आहेत प्रॉब्लेम सॉल्विंग साठी ही आणि ही पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स. पाथ डिफरन्स हा लॅम्बडा मध्ये सांगितला जातो आणि फेज डिफरन्स हा अँगल म्हणजे पाय मध्ये सांगितला जातो. आता कोहेरेंट सोर्सेस ऑफ लाईट. आता बघा जर आपल्याला डार्क ब्राईट आता बघा इथे कंप्लीट सर्कल कन्सिडर करा. मी हाफ सर्कल ड्रॉ केलंय. सेंट्रल पॉइंट हा ब्राईट असतो. मग ब्ल्यू म्हणजे डार्क परत रेड म्हणजे ब्राईट डार्क ब्राईट ब्राईट डार्क ब्राईट. सेंट्रल हा नेहमी ब्राईट असतो. सेंट्रल जो बँड आहे किंवा त्याला आपण फ्रिंज म्हणू शकतो फ्रिंज तर तो नेहमी ब्राईट असायला पाहिजे. ब्राईट अल्टरनेटली हे नंतर बघणार आहेत आपण. तर कोहेरेंट सोर्सेस म्हणजे काय हे दोन सोर्सेस आहेत S1 आणि S2. ह्यांच्यापासून या स्क्रीनवर आपल्याला असा सर्कल फॉर्म मध्ये ब्राईट रिंग डार्क रिंग ब्राईट रिंग डार्क रिंग ह्या पद्धतीने पॅटर्न मिळणार आहे.
आणि तो पॅटर्न तयार होण्यासाठी जे दोन प्रकाशाचे स्रोत, लाईट सोर्सेस ऑफ लाईट लागतात, तर ते कसे असावे, दोघांची फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ सेम असावी, कलर सेम असावा, त्यांना कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट असं म्हणतात. तर बघा, टू सोर्सेस विच एमिट वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग अ कॉन्स्टंट फेज डिफरन्स. दोन सोर्सेस लाईटचे असे घ्यावेत की ते सोर्सेस जो लाईट सेंड करतील पुढे स्क्रीनवर, आणि त्या लाईटच्या दोघांच्या लाईटची मिक्सिंग होऊन, सुपरपोजिशन होऊन, इंटरफरन्स होऊन असा पॅटर्न मिळणार आहे. ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट अशा रिंग्स तयार होतात, सर्कल तयार होतात. हे असं फुल सर्कल तयार होतात की ज्याचा सेंटर काय आहे, ब्राईट, मग डार्क रिंग, मग ब्राईट रिंग, डार्क रिंग, आणि त्यांची थिकनेस, प्रत्येकाची विड्थ ही सेम असेल. डार्कची विड्थ आणि ब्राईटची विड्थ ही सेम असेल. म्हणजे सेंट्रल जो असतो तो मॅक्झिमा, मग मिनिमा, मॅक्झिमा, मिनिमा. सेंट्रल मॅक्झिमा नंतर इकडे पण ऑन धिस साइड मिनिमा, मॅक्झिमा, मिनिमा. आता मिनिमा म्हणजे डार्क पॉइंट्स, मॅक्झिमा म्हणजे ब्राईट पॉइंट्स. तर असं आपल्याला दोन सोर्सेस की ज्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, सेम फ्रिक्वेन्सी म्हणजे सेम कलर, टू सोर्सेस ऑफ लाईट शुड एमिट वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स. त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा फिक्स असायला पाहिजे. तेव्हा इंडिपेंडंट ऑफ टाइम म्हणजे वेळेवर अवलंबून न राहता आर कॉल्ड कोहेरंट सोर्सेस. आणि त्यांचा जो डायरेक्शन ऑफ सेंडिंग लाईट आहे, म्हणजे लाईट सोडण्याची जी डायरेक्शन आहे ती समोर पाहिजे, एकाच डायरेक्शनला पाहिजे, म्हणजे त्यांच्यामधला फेज हा कॉन्स्टंट असू शकतो. ओके. फॉर इंटरफरन्स टू बी सीन ओव्हर सस्टेन्ड पिरियड्स, आपल्याला इंटरफरन्स मिळवायचा आहे, तर वी नीड टू सोर्सेस ऑफ लाईट विच एमिट लाईट ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी. आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे असा पॅटर्न स्क्रीनवर मिळवायचा असेल तर अट काय आहे बघा, टू सोर्सेस, वी नीड टू सोर्सेस ऑफ लाईट विच एमिट लाईट ऑफ सेम फ्रिक्वेन्सी अँड द वेव्स एमिटेड बाय देम आर इन फेज. म्हणजे ज्या दोन वेव्ह लाईटच्या सोडून आपण जो पॅटर्न मिळवणार आहे तर त्यांची फ्रिक्वेन्सी आणि फेज सेम असायला पाहिजे, किंवा फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट असायला पाहिजे. तर वी नीड टू सोर्सेस ऑफ लाईट which emit light of the same frequency and the waves emitted by them are in phase. आणि त्यांनी जे लाईट वेव्स एमिट केल्या, उत्सर्जित केल्या, सोडल्या, तर have a constant phase difference between them. दोघांमध्ये कॉन्स्टंट फेज डिफरन्स असला पाहिजे, तरच हा पॅटर्न मिळवू शकतो. वी नीड कोहेरंट सोर्सेस, आणि त्याच्यासाठी असे कोहेरंट सोर्सेसची गरज येते. आता कोहेरंट सोर्सेस कसे बनवले जातात ते आपण नंतर बघणार आहेत. वी कॅन ऑब्टेन कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट बाय युझिंग यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता ही यंग्स AB ही यंगची स्लिट आहे. स्लिट म्हणजे इथं छोटंसं होल आहे, इथं एक छोटंसं होल आहे, दोघं होल सेम आहेत, आणि ते दोघं ह्या एस पासून, मेन सोर्स पासून लाईट रिसीव्ह करतात, आणि म्हणून ते दोघंही एकाच लाईटचे दोन सोर्सेस बनवले, एकच फ्रिक्वेन्सीच्या लाईट सेंड करून दोन सोर्सेस बनवले की जे जो लाईट सोडतील असा. आता S1 हा लाईट सोडतो, हे सर्कल्स त्याचे, हा S2 हे सर्कल्स त्याचे. तर हे दोघांचा फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट असावा किंवा सेम असावा, आणि दुसरी गोष्ट फ्रिक्वेन्सी त्यांची सेम असली पाहिजे. म्हणजे असे टू कोहेरंट सोर्सेस कसे मिळवू शकतो. वी कॅन ऑब्टेन कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट बाय युझिंग यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे, आपण बघणार आहेत. अजून बाय युझिंग बायप्रिझम एक्सपेरिमेंट, तो पण बघणार आहेत. बायप्रिझम एक्सपेरिमेंटने दोन स्लिट्स किंवा दोन कोहेरंट सोर्सेस आपल्याला मिळवता येतात. आणि तिसरं लॉयड्स मिरर एक्सपेरिमेंट, तो आपल्या सिलेबसला नाही आहे,
तर लॉयड्स मिरर एक्सपेरिमेंट द्वारा सुद्धा आपण कोहेरंट सोर्सेस बनवू शकतो. कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय, जे सोर्सेस ऑफ लाईट सेम फ्रिक्वेन्सीच्या लाईट एमिट करतात आणि दोघांचा जो फेज डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असावा किंवा सेम असावा, किंवा इन फेज असावे ते लाईट. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट काय आहे बघा. दिस एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म्ड बाय थॉमस यंग इन 1801. 1801 मध्ये थॉमस यंग या सायंटिस्टने हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता. 1801 खूप जुनी गोष्ट आहे. आता बघा, इन दिस एक्सपेरिमेंट, ह्या एक्सपेरिमेंट मध्ये a plane wavefront is made to fall on an opaque screen AB. हा AB स्क्रीन आहे, हा ओपॅक आहे, वॉल सारखा. ओपॅक म्हणजे काय, अपारदर्शक. आणि त्याच्यावर प्लेन वेव्हफ्रंट असं सोडलं जातं. आता हे प्लेन वेव्हफ्रंट कोणी बनवलं, एक सिंगल सोर्स आहे, बिग सोर्स आहे, आणि त्याला या लेन्सवर त्याचा लाईट अलाउ केला जातो to fall on this lens, and again lens makes this light parallel. म्हणजे या S1 सोर्सला आणि S2 सोर्सला दोघांना मिळणारा लाईट हा सेम आहे. म्हणजे त्यांच्यामधून आता ही स्लिट आहे, हे दोन होल्स आहेत, किंवा याला स्लिट असं आपण म्हणतो. तर बघा, इन दिस एक्सपेरिमेंट अ प्लेन वेव्ह फ्रंट इज मेड टू फॉल ऑन अन ओपॅक स्क्रीन AB. या AB स्क्रीनवर हा प्लेन वेव्ह फ्रंट इज मेड टू फॉल म्हणजे बनवला असा जातो की तो AB वर इन्सिडेंट असेल, हा तो लाईट असा पडेल त्याच्यावरती. हॅव्हिंग टू सिमिलर नॅरो स्लिट्स, हे एकदम बारीक होल्स आहेत, व्हेरी व्हेरी स्मॉल होल्स आहेत, छिद्र आहेत, आणि त्यांना आपण नॅरो स्लिट्स म्हणायचे. S1 आणि S2 व्हेरी क्लोज टू इच अदर, हे फारच जवळ अंतरावर असतात. किती, तर मोर दॅन 2 mm आणि लेस दॅन 5, 6, 7 mm पर्यंत हे डिस्टन्स असायला हवे. हे समजण्यासाठी आपण हायलाइटेड मोठी फिगर ड्रॉ केलेली आहे, पण यांच्यामधलं अंतर फारच कमी असावे, व्हेरी क्लोज टू इच अदर. अंतर असावे पण फार कमी. द प्लेन वेव्ह फ्रंट, हे प्लेन वेव्ह फ्रंट आहे. द प्लेन वेव्ह फ्रंट कॅन बी आयदर ऑब्टेन्ड बाय, हे प्लेन वेव्ह फ्रंट अजून दुसऱ्या पद्धतीने कसं मिळवू शकतो. The plane wavefront can be either obtained by placing source far away from screen PQ. या PQ स्क्रीन पासून हा सोर्स फार अवे ठेवला जातो, नियरली 1 मीटर and less than 2 meters, more than 1 meter also or less than 2 meters also. इतक्या अंतरावर तो ठेवला जातो PQ स्क्रीन. कुठून, या सोर्स पासून. बाय कीपिंग कॉन्व्हेक्स लेन्स नियर टू AB. या AB च्या जवळ हा जो रेड कलर्ड आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स ठेवला जातो, आणि त्याचा जो फोकस पॉइंट आहे त्या ठिकाणी एक सोर्स ठेवला जातो. सोर्स पासून निघणारे रेज कॉन्व्हेक्स लेन्सला स्ट्राईक करतात, आणि कॉन्व्हेक्स लेन्स त्यांना पॅरलल बीम मध्ये कन्व्हर्शन करतो. आणि हा जो एवढा लाईट आहे, हा ह्या प्रत्येक वेव्हची फ्रिक्वेन्सी फेज सेम आहे, आणि तो S1 आणि S2 वर सोडला जातो. आणि मग एकच लाईटचे दोन पार्ट आपण केले, म्हणून दोघं लाईट कसं आहे, सेम आहे, तो सेम फ्रिक्वेन्सीचा लाईट असेल आणि फेज डिफरन्स सुद्धा सेम असेल, म्हणून त्यांना कोहेरंट सोर्सेस असं म्हणता येईल. म्हणजे हे दोन कोहेरंट सोर्सेस बनवले तर आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळवता येतो. बघा, an observing screen PQ, हा PQ ऑब्झर्विंग स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवर असे सेंट्रल ब्राईट, मग असे सर्कल्स तयार होतील की ज्यांची थिकनेस सेम असेल. आता कोणते सर्कल्स तयार होतील, सेंट्रली ब्राईट, मग तेवढाच डार्क, मग अगेन ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, अल्टरनेटली असे पॅटर्न तयार होईल. तर an observing screen PQ is placed behind AB. या AB च्या बिहाइंड PQ स्क्रीन, ऑब्झर्विंग स्क्रीन, की जिथं आपल्याला असा किंवा असा पॅटर्न पाहायला मिळतो किंवा पाहू शकतो. फॉर सिम्प्लिसिटी वी अज्युम दॅट, सोप्या
पद्धतीत आपण एक गोष्ट मानतो की the slits S1 and S2 are equidistant from source. Yes is the main source. ह्याच्यापासून हे S1 S1 डिस्टन्स S1 आणि S2 हे डिस्टन्स काय असतील, सेम असतील. हे डिस्टन्स असं आणि हे डिस्टन्स हे सेम असायला हवे. S1 and S2 हे दोघं डिस्टन्सेस काय असावेत, सेम असावेत. म्हणजे S1 and S2 are equidistant from okay. When the rays fall on S1 S2, जेव्हा हे रेज या S1 S2 वर फॉल होतात, इन्सिडेंट होतात, तर इन्सिडेंट झाल्यानंतर काय होईल बघा. When the rays fall on S1 and S2, the two slits act as a secondary source of light. आता बघा, हे दोघं सोर्सेस सेकंडरी सोर्सेस आहेत अँड एमिटिंग सेकंडरी वेवलेट्स. हा हा प्रायमरी किंवा मेन सोर्स आहे आणि एकाचे दोन केले. आता इथं हा पॅटर्न चांगला येण्यासाठी जो लाईट आहे या दोघं सोर्सेसचा तो सेम फ्रिक्वेन्सीचा आणि सेम फेज डिफरन्सच्या, कॉन्स्टंट फेज डिफरन्सच्या असायला हवा, तेव्हा हा पॅटर्न चांगला मिळतो. आणि म्हणून दोघं सोर्सेस सेम बनवण्यासाठी एकाचे दोन केले आणि मग त्यांच्यापासून पॅटर्न मिळवला. तर हा मोनोक्रोमॅटिक लाईट पाहिजे. when the rays falls on S1 and S2, the two slit act as a secondary sources. हे जे छिद्र आहेत दोघं स्लिट्स, यांना आपण स्लिट्स म्हणायचो, ते सेकंडरी सोर्सेस म्हणून काम करतात. acts as a secondary sources of light and emitting cylindrical wavelets. आणि हे वेवलेट्स कसे सोडतील, असे राऊंड, टॉर्चचा जसा फोकस असतो, टॉर्चचा फोकस हा सिलेंड्रिकल असतो, तसा हा टॉर्चचा फोकस असा सोडतील. ह्याचा पण लाईट पूर्ण ह्याला पीक्यूला कव्हर करेल असा, आणि ह्याचाही लाईट ह्या पीक्यूला असा कव्हर करेल. दोघं लाईटची मिक्सिंग होणार अशी, आणि काही पॉइंट्स मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे डार्क ब्राईट, डार्क ब्राईट, डार्क ब्राईट, डार्क म्हणजे असे तयार होतील. सेंट्रल जो असतो तो नेहमी मॅक्झिमम असतो, म्हणजे ब्राईट असतो. हे मॅक्झिमम मिनिमम म्हणजे इंटेन्सिटी. मॅक्झिमम इंटेन्सिटी म्हणजे ब्राईट पॉइंट अँड मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे डार्क पॉइंट, असं आपण कन्सिडर करायचं आहे. तर हे दोघेही असं फोकस मारतात टॉर्च सारखा. मग या फोकसमध्ये या सोर्सचा फोकस मिक्स झाल्यानंतर आपल्याला पॅटर्न मिळणार आहे. तर बघा, द टू सेकंडरी सोर्सेस emit waves in phase with each other at all the times. दोघं सोर्सेस हे सेकंडरी सोर्सेस आहेत आणि ते इन फेज म्हणजे एकाच फेज मध्ये असणारा लाईट ते सोडतील, आणि त्याच्यामुळेच हा पॅटर्न चांगला मिळू शकतो, दिसू शकतो. तर बघा, द क्रेस्ट ऑर ट्रप्स ऑफ द सेकंडरी वेवलेट्स सुपरपोज ॲज शोन इन द फिगर. इकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी मी ह्या सोर्सला सेंटर ठेवून असे सेमी सर्कल्स ड्रॉ केलेत बघा, हे ब्ल्यू कलर्ड आणि कंटिन्युअस लाईन्स. इथं दोन प्रकारच्या लाईन्स आहेत, एक कंटिन्युअस लाईन आहे आणि दुसरी डॉटेड लाईन आहे. कंटिन्युअस लाईनला डोंगर समजा, म्हणजे क्रेस्ट समजा, आणि डॉटेड लाईनला व्हॅली समजा, म्हणजे हा डोंगर, मग ही व्हॅली, परत डोंगर, म्हणजे क्रेस्ट ट्रप, क्रेस्ट ट्रप अल्टरनेटली. आता कंटिन्युअस लाईन जर आपण क्रेस्ट ट्रीट केलं तर डॉटेड लाईन ही ट्रफ असेल. मग ह्या S1 चे पण क्रेस्ट म्हणजे कंटिन्युअस लाईन, डॉटेड लाईन, कंटिन्युअस लाईन, डॉटेड लाईन, कंटिन्युअस डॉटेड, असं अल्टरनेटली आहे. याचं पण तसंच, या सोर्सचं कंटिन्युअस लाईन, डॉटेड, कंटिन्युअस डॉटेड, कंटिन्युअस डॉटेड, कंटिन्युअस डॉटेड लाईन, कंटिन्युअस. आणि कंटिन्युअस लाईनला आपण क्रेस्ट समजलं आणि डॉटेड लाईनला जर ट्रफ समजलं तर काही ठिकाणी क्रॉसिंग झालेली बघा. कोणाची? कंटिन्युअस लाईनचीच कंटिन्युअस लाईनशी, दोघांची. ह्याची एक कंटिन्युअस लाईन आणि S1 ची ही कंटिन्युअस
आणि ही S2 ची कंटिन्युअस इथं क्रॉसिंग झालेली आहे, किंवा S1 ची डॉटेड लाईन आणि S2 ची पण डॉटेड लाईन. हा, एक तर दोघं क्रेस्ट, एक तर दोघं ट्रफ जर का मिक्स झाले तर त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी म्हणजे ब्राईट पट्टा तयार होतो, रिंग सारखा, सर्कल सारखा. आणि जिथं समजलं मग, एक तर ब्राईट ब्राईटला भेटला पाहिजे, मीटिंग झाली पाहिजे. हा, ब्राईट या ब्राईटला हा ब्राईट, ओके, या डार्कला सॉरी या क्रेस्टला ह्याच्या क्रेस्ट, ह्याच्या ट्रफला ह्याच्या ट्रफ मिक्स झालाय, सुपरपोज झालाय. म्हणजे एक तर कंटिन्युअस लाईनला कंटिन्युअस लाईनने क्रॉस केलं पाहिजे, किंवा डॉटेड लाईनला क्रॉस केलं पाहिजे. आणि जिथं जिथं क्रॉस होईल तिथं तिथं मॅक्झिमम म्हणजे ब्राईट पॉइंट तयार होते. आता रेडवाले आपण सपोज ब्राईट समजले, तर ब्ल्यू कलर्ड जे दिसत आहेत ते डार्क पॉइंट्स असतील. असा सेंट्रल सर्कल मध्ये पॅटर्न तयार होतो या स्क्रीनवर. हे सर्कल असतं ऍक्च्युअल मध्ये असं, म्हणून मी हे मुद्दाम ड्रॉ केलेलं आहे. बघा, द टू सेकंडरी सोर्सेस एमिट वेव्स इन फेज विथ इच अदर ॲट ऑल टाइम्स, प्रत्येक वेळेला. आता द क्रेस्ट ऑर ट्रफ्स ऑफ द सेकंडरी वेवलेट्स, म्हणजे हे सेकंडरी वेवलेट्स आहेत, हे प्रायमरी वेवलेट्स होते. तर क्रेस्ट आणि ट्रफ्स ऑफ द सेकंडरी वेवलेट्स सुपरपोज ॲज अ शोन इन द फिगर, हे मिक्सिंग झालेले आहेत फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे. अँड an interference pattern is obtained on the screen PQ. आणि या PQ स्क्रीनवर सेंट्रली डार्क, मग ब्राईट, असा ब्राईट, मग डार्क, ब्राईट, असे अल्टरनेटली याच्यासारखे पॅटर्न त्या स्क्रीनवर तयार होतात. आता इट कंटेन्स, तो पॅटर्न मध्ये कोणाचा समावेश असतो? इट मीन्स हू, द पॅटर्न, इंटरफरन्स पॅटर्न, ह्याला पॅटर्न म्हणतात. हा पॅटर्न आहे. तर इट कंटेन मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी रिजन्स. आता बघा, हा मॅक्झिमम इंटेन्सिटी रिजन आहे, मग ब्ल्यू कलर्ड मिनिमम इंटेन्सिटी रिजन आहे, परत रेड कलर्ड हा मॅक्झिमम इंटेन्सिटी रिजन आहे, ब्ल्यू कलर्ड हा मिनिमम इंटेन्सिटी रिजन आहे, परत मॅक्झिमम इंटेन्सिटी रिजन, म्हणजे मिनिमम मॅक्झिमम मिनिमम मॅक्झिमम. फक्त सेंट्रलला जो असतो तो ब्राईटच असतो, हे नक्की आहे. हा, ब्राईट नंतर बाहेरचे काय असतील? मिनिमम, मग मॅक्झिमम, असा पॅटर्न तयार होतो. तर इट कंटेन्स मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी रिजन्स. रिजन्स म्हणजे असे पट्टे तयार होतात अल्टरनेटली, एका पाठोपाठ. अँड द ब्राईट अँड डार्क रिजन्स आर कॉल्ड फ्रिंजेस. यांना आपण काय म्हणतो? ही जी ह्या फ्रिंजेस आहे ऍक्च्युअल मध्ये, म्हणजे हा डार्क पॉइंट आहे, त्याच्यानंतर लगेच ब्राईट पॉइंट तयार होईल, म्हणजे रिजन तयार होईल. हा असा ब्राईट असेल. आता बघा, डार्क ब्राईट असे अल्टरनेटली पॉइंट्स तयार होतात किंवा रिजन्स तयार होतात. ब्राईट डार्क. So many rings like pattern is formed, and it contains dark as well as bright as well as dark regions, and these rings are called as fringes or bands. त्यांना काय म्हणायचं? Fringes. So this is the ANSWER double slit experiment. I will stop here.